मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी चक्क रेडा रस्त्यावर उतरलाय। आपण जाणून घ्या रेड्याचे मालक आपल्यासोबत आहेत, काय त्यांची भावना आहेत, का त्यांनी रस्त्यावर उतरवलाय, गावाकडून मुंबईत का आणलाय ते काय म्हणाल दादा, का इथे मुंबईत का आला तुम्ही? तर मुंबईमध्ये येण्याचं कारण म्हणजे आज आपण पाहतोय पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला आंदोलनाला बसलेले आहेत। तर त्यांना उपोषणाला त्या आंदोलनाला आपला फुल पाठिंबा ह्या माझ्या पसूचा आणि माझा या दृष्टिकोनानं आपण याला घेऊन आलेलो आहे। सिमेंटचे जंगल त्याला आणलेत, काय म्हणाल तुम्ही? काय नाही, तसं काय नाही, हे कुठेही चालू शकतो, कारण आपल्या भारताची पैदास आहे, आपल्या महाराष्ट्राची पैदास आहे, याला बाहेर कुठं काय किंमत नाही, पण आपल्या महाराष्ट्रात भरपूर किंमत आहे, त्याच्यामुळे हा कुठे बी चालतो। सिमेंटचा एरिया का असू द्या, जाडी असू द्या, काय अडचण नाही, काय प्रॉब्लेम नाही। मुख्य प्राण्याला आणलेत, काय नेमक्या भावना तुमच्या त्या मागच्या? त्या प्राण्याच्या भावना म्हणजे सर आज सांगायचं झालं तर जे आपलं नन्नी गावातील हत्ती होता माहितीये, माधुरी, ती माधुरी वंतारामध्ये पाठवली, पण त्या लोकांनी सांभाळलेली होती ना, स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला होता। तू सरक तू येऊ नको मध्ये, मुलाचा सांभाळ त्या हत्तीनेचा त्यांनी मुलासारखा केला होता, पण तिला वंतारामध्ये पाठवलं। मग आम्ही बी मुलासारखं सांभाळतो, उद्या ही आमचंही साथीदार आहे, ह्या जाऊ नये या दृष्टिकोनानं आपण याला पण घेऊन आलेलो आहे। अनेक मुद्दे आहेत, अनेक लय मुद्दे आहेत, लय विषय खोला जायचं म्हणलं तर आपण जाऊ शकतो, पण पाटलांचा आदेश आहे त्यामुळं जास्त आपण बोलू शकत नाही। जे काय बोलतील ती पाटील बोलतील, पाटील म्हणतील तीच खरं। एक मराठा एकूणच एक वेगळ्या आंदोलनात आले आहेत। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।